आज या महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या 22 जुलैला जयंती होती. त्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारने त्यांची जयंती साजरा करायचा निर्णय घेतला. राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर महापुरुषांच्या व्यतिरिक्त जयंती साजरी होणं सरकारने करणं हे अगदी काही बोटावर मोजण्या इतके लोकांचं आहे. त्याच्यामध्ये अजितदादांचा जयंती साजरा करायचा निर्णय सरकारने घेतला, त्याबद्दल मी एक अजितदादांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं सरकारचं त्यांचा आभार देखील व्यक्त करतो. त्या निमित्तानं अनेक वेगळे उपक्रम राज्यामध्ये त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं पार पडले. अगदी वृक्षारोपणासारखे छोटे उपक्रम असतील, रक्तदान शिबिरासारखा उपक्रम असेल, अनाथ गरजू अंध अपंग यांच्यापर्यंत मदत असेल, असे वेगळे उपक्रम शहरामध्येच नाही तर राज्यभरामध्ये पार पडलेले आहेत. आमच्या देखील अहिल्यानगरमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सगळ्याच मंडळींनी कार्यक्रम राबवले. त्याच प्रकारे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली असे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे देखील त्यांचाही वाढदिवस त्या दिवशी 22 तारखेला असतो. अजितदादांचा त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. त्यानिमित्तानं देखील बरेच लोकांनी वेगवेगळे कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम राबवले. त्यामध्ये प्रामुख्यानं 22 पासून ते 2 तारखेपर्यंत महाराजोत्सव अभियान प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये घ्यावा असं सरकारने मग तहसील कार्यालय असतील, प्रांत कार्यालय असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असतील यापर्यंत शासनाने देखील सुरू होतं. आणि त्या निमित्तानं आज हा कार्यक्रम अहिल्यानगर शहरामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडला. मोठा प्रतिसाद सकाळी 10 वाजल्यापासून तर सायंकाळपर्यंत हे चालणार आहे. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा शासनाचे वेगवेगळे विभाग असतील, प्रत्येकाचं या ठिकाणी असणारं आज लाभार्थी किंवा कुठली कोणाचा अडचण असेल, दाखला मिळत नसेल, कुठल्याही नोंद लागत नसेल, असे वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता या शिबिराचा उपयोग आज होतो. शेकडो नागरिक सकाळपासून 10 वाजल्यापासून नागरिकांची वर्दळ या ठिकाणी सुरू झाली आहे. पण या शिबिराच्या माध्यमातून जसं छत्रपती याला नाव दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शासन देखील अशाच प्रकारे होतं. सर्वसामान्य लोकांना आधार देणं, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील कारभारामध्ये अशाच प्रकारचं कुठेतरी काम चालत होतं. आज देखील सरकारचा प्रयत्न आहे कुठेतरी त्याच विचारानं आज काम झालं पाहिजे, म्हणून या अशा अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केलेली आहे. निश्चितच लोकांमध्ये देखील एक समाधानाची भावना या शिबिराच्या माध्यमातून होत आहे.